मोजीलवाणा आणि राजपिंड असंच होतं. नानांचे कुटुंब वारकरी संप्रदायात असल्याने त्यांच्यावर धार्मिक व आध्यात्मिक संस्कार झाले होते. नाना थोर प्रकृती धडधाकट व बलाढ्य होती. या तालमीत कसले योग व्यायामाने पेदार बनलेले शरीर रुबाबदार व्यक्तिमत्वापेक्षा इतरांवर निश्चित छाप पाडत असत. कुस्त्या, जोर बैठका मारणे, मस्त पोहणे यातच त्यांचे बालपण गेले व त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षी ते शाळेत दाखल झाले. त्यांना एडमचिंद्र पासून काही अंतरावर नरसिंगपूर पुलाच्या अलग जाऊन शिक्षण घ्यावे लागायचे. पण तिथे शिक्षणाची सोय पुरेशी नव्हती, त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले व ते घरी वडिलांना मदत करू लागले. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी नागराळे या गावी शिक्षण सुरू केले. 1918 साली त्यांनी वंटुलियन पहिल्याची परीक्षा पूर्ण केली. बहुजन समाजात शिक्षण अपयशाने केले जाईल. समाज शोधक सेवेमध्ये प्रमाणात आकर्षण निर्माण झाले. सावकार व जमीनदार गरीब व शिक्षित लोकांना अन्याय करत सरकारी उपाधिकारी शेतकऱ्यांची पिळवणूक करत समाज अडावले असल्याने अन्याय व अंधश्रद्धा बुडालेली होती. ही वर पाडण्यासाठी कोणताही उपाय नव्हता हे नाना पाटलांच्या लक्षात आले व ते या सत्यशोधक सेवेमध्ये अथक सहभागी झाले. त्यांची पत्नी सुद्धा या सत्यशोधक सेवेमध्ये अथक सहभागी झाली. त्यांची पत्नी आकुबाई ही सुद्धा शिक्षित होती. ही बात त्यांना नेहमी खटके. आजीच्या सांगण्यावरून त्यांनी हे लग्न केले होते. पुढे त्यांनी आपल्या पत्नीलाही शिकवले. 1930 साली गांधीजींनी कांदे येथे मिठाचा सत्याग्रह केला. या सत्याग्रहामध्ये व या कायदेभंगाच्या चळवळीमध्ये